हॅलो मित्रांनो. असं नमस्कार मित्रांनो. नमस्ते. नमस्ते नमस्ते मित्रांनो. तर आज आम्ही बनवली आहे दम व्हेज बिर्याणी. दम बिर्याणी. व्हेज पनीर दम बिर्याणी. आम्ही नॉनव्हेज खात नाही, आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. तर आम्ही याच्या अगोदर मी ट्राय केली होती, पण म्हटलं ह्या वीकेंडला पण आपण ट्राय करूयात, म्हणून ह्या वेळेस पण आम्ही टेस्ट तर झाली मित्रांनो, एकदम मस्त. बनवताना आम्ही काय काय मजा केली आहे तर पाहत राहा हा ब्लॉग पुढे. तर पुढे हा ब्लॉग बघत राहा. तर वेळ आहे रिव्हिलची. ये माझा पर्सनल कटर 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 पर्सनल कटर. कटर हे काय असतं कटर? मित्रांनो रडतोय माझा नवरा. तुम्ही दिसतच नाही, तुमची फक्त हे इतकं इतकं दिसते. हा असे 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 उभं राहा, असे. हाईटचे जास्तीवाल्या हाईटचे दुष्परिणाम. हा तसे उभं राहा. वाटू द्या लोकांना की आपण आपल्या दोघांची सेम हाईट आहे म्हणून. थोडीशी सेम हाईट आहे. एकदा दाखवता मित्रांनो, बघायचं माझी कटिंग स्किल्स तुम्हाला. गोल असं गोल गोल करताय, ते चुलीचा आकार नसतो का असा असा, तसं करताय. मित्रांनो चुलीचा आकार नव्हता करत मी हार्टचं साईन बनवत होतो, पण त्याला आहे कांद्याचा हार्टचं साईन कसं म्हणजे एकदम बनणार मला सांगा तुम्ही. चुलीचा आकार. तू बायकोला चुलच आठवतो डायरेक्ट. टमाटर, प्याज, बिर्याणी प्याज, लसूण. तर 3 आयटम कापून झाले. टमाटर मोठे मोठे कापले, कारण ते आम्हाला मिक्सरमध्ये ऐका ना, पेस्ट बनवायची. काही थोडंसं काढून घ्या. लवंग, लवंग नाही, विलायची. सॉरी, विलायची. बघा मॅडम नाही ना, व्हिडिओ शूटिंगच्या एकदम मध्ये असे सरप्राईज द्यायचे आहे ना. मला नाही समजत कधी कधी. नाही सांगतो. आता पडला कांदा, त्याला पूर्ण असं ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचे. तर आता हे झाले गोल्डन ब्राऊन. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूयात मसाले. थोडीशी हळदी, धनिया पावडर, हे लाल मिर्च थोडीच टाकते, तिखट जास्त नाही खाऊ वाटत. पर्सनली आम दोघांना पण तिखट नाही आवडत. हा काळा मसाला, कारण की मी खडे मसाले टाकले नाही त्याच्यामध्ये म्हणून. आणि हा कांदा लसूण मसाला. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं दही. मी थोडंसंच टाकतेय, कारण की मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. मध्ये आता जाणार टोमॅटोची प्युरी, की ज्याच्यामध्ये लसूण पेस्ट पण आहे. लसूण पण त्याच्यामध्येच टाकलेलं आहे. काय म्हणते त्याला, कोथिंबीर. मी विसरत असते काहीतरी गोष्टी. खूप जास्त विचारतात. आणि चवीनुसार मीठ. ग्रेव्ही तर मस्त बनली मित्रांनो. असं वाटते आता चपात्या करायला 2-4 आणि त्याच्यातच खावं बिर्याणी. हो ना खाना. टेस्टी झालं. ते पनीर इतकं छान लागतंय खायला. भाजलेलं भाजल्यानंतर पनीर भाजलं लागतं एकदम. हो थोडं एक नाही एवढं नाही. तर उकळत्या पाण्यामध्ये मी मिरच्या टाकते आणि थोडंसं लिंबू पिळते. लिंबू पिळल्याने काय होतं, राईस आहे का व्हाईट राहतो आणि असा त्याला थोडासा आंबूस पण फ्लेवर येतो. म्हणजे बिया खूप एकदम बारकाईपणा सुरू आहे, कारण आमच्या मॅडमने त्याच्यामध्ये 10-15 बिया टाकलेल्या आहेत डायरेक्ट. जर तुम्ही तेजपत्ता वगैरे टाकला, बोललं मला तेजपत्ता वगैरे. तरी पण व्हिडिओ शूट करतोय म्हणून तर दाखवत नाही. तांदूळ जे की मी अर्धा तास झालं भिजू घातले होते, आणि हे आता ह्याच्यामध्ये फुल फ्लेम वरती टाकायचे, जेणेकरून ते खाली चिटकत नाही. काढू आपण.
हे करता करता मला 2-4दा पोळलं पण आहे. ते पाणी असं उकळतंय ना त्याचं बाहेर उडून येतंय हातावर. मॅडमला नॉर्मल पाणी पोळलं, तांदूळ मध्ये जे टाकलात त्याच्यामध्ये राईस, त्यांना किती पोळत असेल एकदम पंचायत इम्प्रोव्हायझेशनच्या फेजमध्ये? कारण आम्हाला काहीच येत नाही, काहीच येत नाही आम्हाला. काय बोलावं ते पण सुचत काय बोलावं ते नाही पण कधी. सुचत नाही, मग आम्ही अशीच बडबड करत राहतो. वाव. त्याच्यामध्ये पनीर टाकून द्यायचं. पनीर आणि थोडे काजू. काजू जितने भी एफर्ट्स हमने डाले थे उन्हें हमें अच्छी तरह से ढक दिया है उन एफर्ट्स को. तर याच्यामध्ये थोडंसं बटर टाकते आणि आमचं बाहेरच ठेवलं मी, नंतर फ्रीजमध्ये टाकलंच नाही. तर बटर थोडंसं मेल्ट झालंय. आणि वरतून थोडीशी आणखीन कोथिंबीर. तर मित्रांनो आमचं ऑलमोस्ट बनवून झालेलं आहे. तर हे बघा आम्ही दाखवतो आम्ही काय केलेलं देशी जुगाड एकदम. आमच्या मॅडमने आहे ना, कारण आम्ही ते हे नाही केलेलं आटा वगैरे हे करून करता लावून त्याला साईडने एकदम असं देशी जुगाड. नीट जमतं नाही जमतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट वरतीच ठेवून दिलं. बघू आता कसं होतं. इसे कहते हैं देसी जुगाड, एकदम देसी जुगाड. आता सगळं रेडी आहे. बिर्याणी दम वरती ठेवली आहे. त्यांना पेशन्सच निघत नाहीये. स्मेल येऊनच मी बघू का मला खायचंय असं करताय. एकदम असा स्मेल येतो ना, वरती तूप आणि बटर आणि खालून जे मसाल्याचा स्मेल मिक्स होऊन येतोय ना, मस्त. मला कसं वाटतं जावं. नाही काय वाटतं? पेशन्स लागतो त्याच्यासाठी खूप जास्त. पेशन्स तर नाही आहे ना, कारण इतका भारी स्मेल येतो, पेशन्स कसे ते राहणार? ओपन नाही करायचं 15-20 मिनिट, 15 नाही 10-15 मिनिट, 10-15 मिनिट नाही ओपन करायचं. त्याला दम वरती ठेवलं पण मला दम निघत नाही, असा प्रॉब्लेम आहे. स्मेल जर येतो मित्रांनो मस्त आहे. आता झाल्यानंतर डायरेक्ट सर्व करून दाखवा. छान जर झाली तर चुम्मेश्वरी. शी. त्याला बिर्याणी ऑलमोस्ट झाली आहे. आणि आता आम्ही बनवतो रायता, आणि आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला म्हणतात कोशिंबीर. आणि मी ते try बनवत करतोय. आहे हे. नाही वाकडं झालं असं दाखवा. मी ट्राय करतो मित्रांनो, मला येत नाही परफेक्ट. कशी करायची हे माहिती आहे मला. ते बनवत आहे. तो बाय द तुम्हाला खर आवाज आला तर बाय द वे तुम्हाला बिर्याणी सोबत काय आवडतं? म्हणजे आम्ही काय असे नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, पण नॉर्मली तुम्ही जे पण बिर्याणी खाता त्याच्यासोबत तुम्हाला खायला काय आवडतं? रायता आवडतो की दुसरं काही काय असतं त्याच्यासोबत खायला? कोल्ड्रिंक पिऊ शकतो. कोल्ड्रिंक. हा, कोल्ड्रिंक प्यायला आवडते की कोशिंबीर खायला आवडते? तर ह्यांना कोशिंबीर आवडते म्हणून हे स्वतः बनवत आहे हाताने. त्यांच्या मिरच्या पण टाका ना, मग ते होऊन निघेल. अभी मजा आएगा ना भिड़ो. खूप भारी. खालून करपून आहे फक्त. वाव. तू नाही करपली ना? का करपली? नाही करपली. मस्त. मला विश्वास बसत नाहीये. ते मी बनवलंय मी पण टेस्ट करू. खूप जास्त बोलला कारण की खरंच खूप टेस्टी लागलं. तर मित्रांनो एकदम असा नंबर एकदम मारून बिर्याणीचा आम्ही आलेलो आहे थोडं जरा वॉकिंग करायला इव्हिनिंगला. तसं रेग्युलरली येत असतो आम्ही इकडं. इकडे पण सध्या ना इथे आठवडा झालो पाऊसच आहे. पाऊसच बंद होत नाही. मागच्या संडे पासून आहे ना रेग्युलर पाऊस होता पुण्यामध्ये. थोडं जरा आज थोडस उघडलंय, तर मग आज आम्ही आलोय पुन्हा एकदा बाहेर Walking करायला. वॉकिंग करायला. आणि एवढं सगळं खाल्ल्याच्या नंतर थोडं- झोपायच्या अगोदर थोडस जिरलं पण पाहिजे. तर आलोत आम्ही डायजेशनसाठी. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला पाहायचा काही तर व्ह्यू होता. इकडे लाईटच नाही.